तिने काहीही केलेलं नाहीये यावर माझा विश्वास बसला। थँक्स। तुम्ही तिकडे काय मारामारी नाही ना करून राहिले? अहो नाही बाबा, त्या राघवनी मला न विचारताच नेलं होतं। मग तसं तर ठरलं होतं आमचं। आणि तू ये, तुझी आई येऊ दे, मग तिला सांगतो तुझा राघव बाबा काय आहे ते। कळलं काय? चल रे। कुठे मला सौम्याला परत भेटावंसं वाटतं यार। सौम्याला? हा झोप रे, चल। ऐक ना यार प्लीज। आई बाबा आल्यामुळे छान वाटतंय ना दिवाळीला? पागलच करे, किती वाजले? तू काय प्रश्न विचार? ओके ओके, ऐक 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 ना प्लीज। अरे मला सौम्याला परत भेटावंसं वाटतं यार। ऐक ना, खूप झोप आली रे। ऐक ना प्लीज प्लीज, ऐक ना प्लीज, ऐक प्लीज। गाइस उठा ना प्लीज, प्लीज उठा। अरे ऐका ना, ऐका, मला सौम्याला परत भेटावंसं वाटतं यार। मी काय करू? 75,000 देताना विचारलं होतंस काय करू? अरे सॉरी यार, चूक झाली। चूक झाली ना? चूक झाली ना? आणि ते दिवस दिवस तिकडे खोलीचं दार बंद करून बसायचं ते आमचे 1 नंबर 2 नंबरचे प्रॉब्लेम व्हायचे रे। चार्जर? हा चार्जर मिळायचा नाही। हो, तुला माहिती आहे ना आमच्याकडे एकच चार्जर आहे, तू दोघं शेअर करतो। या गोष्टीसाठी मला 250 रुपये घालून एक नवीन चार्जर घ्यावा लागला यार। तू नवीन चार्जर विकत घेतला? हो, बोलला नाही तुम्हाला? अरे सांगण्यासारखं काय आहे यार, चार्जर सारखा चार्जर आहे तो। माझा का वापरतो? अरे हे बघ, मी तुझा आता वापरणार नाही आणि तुला माझंही देणार नाही, कारण मी तो टीव्ही मागायला बोलत आहे। मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग। Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली। Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, love.
ठीक आहे ना, नको सांगू नाही वापरणार तुझं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं यार, ऐका ना प्लीज. मला तिला परत भेटावं असं वाटतंय रे. म्हणजे असं नवीन फिलिंग आहे एकदम. डोळे बंद केले तरी तीच दिसते, डोळे उघडले तरी तीच दिसते, सगळीकडे तीच दिसते. देविका, सौम्या. नंद, कंटिन्यू. म्हणजे नवीन आहे रे हे फिलिंग. म्हणजे माझा मेंदू वेगळं म्हणतोय, पण हे काय आहे रे? हे तुला माहितीये नाही. कशाला आपलं अटॅचमेंट म्हणतात याला. 1 मिनिट, पण तुझा याच्याशी काय संबंध? पुढे मला सोडून आला होतास ना. बरोबर, मग बरोबर आहे ना. तेव्हा मला तसंच वाटत होतं, पण आता नाही वाटत आहे तसं. आता वेगळं वाटतंय, नवं वाटतंय रे. असं फ्रेश वाटतंय एकदम. म्हणजे असं असं गोडा. बकरी. एक्झॅक्टली फुलपाखरासारखं वाटतंय. असं हलकं वाटतंय रे एकदम. हात असं काहीतरी एकदम पेटलंय रे माझ्या. हो रे, दिवा लागल्यासारखं वाटतं रे. मला पण हे फिलिंग अनुभवायचं आहे. म्हणजे काही लोकांकडनं तर मी असं ऐकलंय की समुद्र, असं किनारा असं शिंपले वगैरे सुद्धा बोलतात रे लोक. नाही पण तरी आम्हाला खूप झोप येते आता. आम्ही तर झोपतो. तू आम्हाला खूप त्रास दिलास, आता आम्हाला त्रास देऊ नकोस प्लीज. रे असं नका करू यार. मी एक मित्र तुम्हाला. प्लीज मी हात जोडतो, आम्हाला झोपू दे रे. अरे यार प्लीज ऐका ना यार माझं. मी इतकं काहीतरी आतलं सांगतोय तुमचा मित्र तुम्हाला, पण झोप महत्वाची की तुमचा मित्र? झोप. ऐका ना यार प्लीज. काय झालंय? मला छान वाटतंय पण. वा, काय उपमा झालाय है ना. आई. टॉप झालाय टॉप. हे काहीच नाही. नागपूरला ये, 1 महिनाभर राहून दाखव. नाही हिने तुला हिच्यासारखं करून सोडलं तर नाव बदलून टाकेल. बाबा हो, तुझ्या बापाले आहे ना चांगल्या तोंडाने कौतुक बी करता येत नाही. हे कौतुकच होतं. हा, कौतुक होतं. पट्ट्या ना, तुम्ही गावाला या, शेतात जाऊ, बागेत जाऊ, लय मजा करू. हा या. हा एकदा प्लॅन करूया आपण. हा गुड प्लॅन यार. एनी टाइम रेडी आहे. हा हा, वहिनी भाऊ आले असतील, त्यांनी बी उपमा देते. आहे का ग पण? हा आहे, खूप केलंय. अरे तुम्ही आकांक्षा मॅडम आल्यात. अरे ये पुरी ये. बा ये. तू नेहमी असं आम्हाला सरप्राईज देणार आहेस का? कदाचित. बे मी फोन करून बोलून घेतले तिला इथे. मग ते हाय. हिना बस तुझी इथे. अगं इले दे ना नाश्ता. हा आणते. नको 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 नको. अगं खा. एकदा खाशील तर हिच्या हातची चव आयुष्यभर विसरणार नाहीस. अगं घे चालत गं. नाही, नाही, नको, अगं, नको, नको, नको. थोडं घे खा. मारती ती खाल्लं नाही तर. म्हणजे खूप छान झालाय उपमा. तिच्या हातचं एकदा खाल्लं ना तो माणूस जन्मभर विसरणार नाही. हा बरं, आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. काय त्या दिवशी तू इथे आली होती आमच्याकडे, इथेच बसली होती ना तू, आणि मी या खुर्चीत बसलो होतो. बिन बॅग. हा याच्यात बसलो होतो मी. आणि मी ते इनेच्या लग्नाच्या विषयावरून तुझ्यावर वराडलो. तर तुला राग आला असेल तर बाई माफ कर मला. अहो बाबा काय करताय? आई बाबा ओरडतात ते चांगल्यासाठीच ना. आणि मी आता परकी नाहीये तुमच्यासाठी. बघ याले म्हणतात संस्कार. बरं मी काय म्हणते, ते मी तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? हा एक सेकंड. आणलंय मी. हे बघा 2 मुलींचे फोटो आणलेत मी.
बघू शकतो. नाही 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 नाही, हे बघ एवढी घाई नाहीये. म्हणजे कसं आहे, तू ते याचा काय करते रे ती येण्याचा अभ्यास. हा, ते अभ्यास करते ना, ते कर तू. हा, एकदम व्यवस्थित कर आणि मग तू मुली बघ. हा हा, त्याच्या लग्नाची आम्हाला काही घाई नाही. एकुलते एक लेकरू आहे, त्याच्या मनासारखं झालं पाहिजे. त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच त्याचं लग्न होईल. हा, हा, त्यामुळे तुला आता खूप वेळ मिळालाय. तू त्याचा अभ्यास बी कर आणि मुलगी निवडायला वेळ बी घे. हा हा, चालेल ना? तू खा ना, तू खा. हा, आणि कसं आहे, आमच्या काही तशा जास्त अपेक्षा नाहीये. म्हणजे मुलगी अगदी तुझ्या इतकी सुंदर नसली दिसायला, तरी सुद्धा तुझ्या इतकी संस्कारी मात्र हवी किमान. तू जशी आम्हाला तुझे आई बाबा समजते ना, तशी समजणारी मुलगी मिळाली ना तरी चालेल. कसे शहरातले पुरी जरा वेगळे असतात ना, पण तुझ्यासारखी बी पुरी असतात हे आता कळलं. त्यामुळे तसं टेन्शन नाही. अशी एखादी चांगली बघ. थोडक्यात बाबांचं असं म्हणणं आहे की त्यांना तुझ्यासारखी सून हवी आहे. हो ना बाबा? हो ना? हो. हो, मग एवढा वेळ मी काय हिब्रू मध्ये बोलून राहिलो? हो, तुम्ही का बसा. पोरी तुला कळलं ना? हो. मग झालं. हा, येऊ मी? का? बस ना. का नाही म्हणजे अहो काय आहे? खरंय, तिचे बी आई वडील भाऊ बहीण म्हणत असतील, ताई गेली कुठे? ठीक आहे, मग जा तू घरी. हे विन्या, जा तिला सोडून ये जा. कशाला? मी जाते ना एकटी. असं कसं? तू त्याच्यासाठी एवढं काय करतेस आणि तो तुझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही? विन्या, तिला सी ऑफ करणं तुझं कर्तव्य. जा ऑटोपर्यंत सोडून ये. बरोबर आहे बे, जा. चला ना मॅडम. जा जा. बाय. बाबा नमस्कार करते. अरे हो, आशीर्वाद. सुखी राहा. हा, ये. विनय नीट सोड रे तिला. रिक्षात बसव, गाडीत जाईपर्यंत थांब तिथे. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. क्या बात आहे नाचा. आवाज मस्त आहे बे तुझा. काय छान गातो तू. वा वा. तुझ्यासाठी पण पोरगी बघायला सांगू दिली. आता त्या का मागे लागलात तुम्ही? अगं एकटा गातोय, लगीन झाल्यावर दोघं मिळून नाही गाणार. मग आपल्यासारखं. मग वा वा, आम्हाला माहित नव्हतं बाबा तुम्ही गाणं म्हणायचे. म्हणजे काय, लग्न झाल्यावर? अरे खूप गाणी. कुठलं? अहो, काय ग बसा. ते आपलं हे घे. हा हा. ग बसा. काय काय काय? शांताबा, 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 शांताबा. अहो ग बस. काय ग बसा बाई. बरं दुसरं घेऊ का? काय दुसरं? कुठलं? एक लाजरान साजरा. बाबा एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की दिल माझा खुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मधी नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडशाला उभं राहू. का? बघत्याच ग बाई. जा बाई जा. मी काय म्हणतो, कॅरम खेळूया आज आपण. हा, मी त्याच्यात पण आहे का? म्हणजे काय? चला चलो, दिवसभर कॅरम आता. चला. चलो. माझे बाबा पण ना पुढचा मागचा काहीच विचार करत नाही. ते खूप छान आहेत, मला आवडतात. थँक्यू. तुमची आई खरं तर ती पण खूप चांगली आहे. परत थँक्यू. म्हणजे
घरात सण साजरा करायचं सोडून तुम्हाला आमच्या घरी यावं लागलं. एक्स्ट्रीमली सॉरी. काय वाटलं असेल ना तुमच्या घरच्यांना? इट्स ओके. मला पण माझ्या भावांना भेटायला जायचंय, सो मी निघते. किती भाऊ आहे तुम्हाला? 4. दरवर्षी याच दिवशी आम्ही आश्रमात भेटतो. आश्रमात? हो, अनाथ आहे ना मी. अहो मिस्टर विनय, माझ्या ब्लड रिलेशन मधला कोणी नाहीये ना, फक्त म्हणून मी अनाथ आहे. पण माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. आय मीन हॉस्टेल मधले आहेत, ऑफिस मधले आहेत, आश्रमातले आहेत. मिस्टर विनय, काय झालं? तुम्ही एवढे शांत का आहात? नाही हो, म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेतल्यात. मी मात्र एकदाही तुम्हाला तुमच्याबद्दल विचारलं नाही. पण ते माझं कामच आहे की नाही? मग नाही हो, माणूस म्हणून मला या गोष्टीची जाणीव असायला हवी ना. नाही नाही, ते काही नाही. आजपासून तुमच्या मित्रपरिवारात अजून एका मित्राची वाढ झाली. कोण? मी. तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडेल? हो, नक्की. थँक्यू. पण फक्त तुम्ही एकटेच? नाही हो, सगळे आहेत ना. सुमित, राघव, अभिमान, शाल्मली, काव्या आणि तुम्ही. बरं चला ना, मी येतो सोडायला. तुम्ही कशा? रिक्षा, बस, ट्रेन, टॅक्सी, काही? मिस्टर विनय, मी जाईन एकटी. आपण मित्र आहोत की नाही? तुम्हाला सोडायला येतो ना. चालेल, चला. मला असं वाटतं तुम्ही रिक्षानीच जा. रिक्षा मिळाली तर नक्की जा. क्या बात है बाबा, मस्त ब्रेक. राघव, तुम्हारी खैर नहीं. हेलो. देखते देखते. आलं का बाप्पा तिले सोडून? होय. पोट्टी चांगली आहे. मले वाटलं घाबरून परत येते की नाही. मी समजलं होतं ना बे तिला. येणार कशी नाही? करेक्ट आहे बाबा. पण बाबा, हा, तुम्ही त्यांना असं नव्हतं बोलायला हवं. तुझ्या समोर तर माफी मागितली ना बे मी तिची. अहो, त्याचं नाही म्हणत आहे मी. हा, तुम्ही त्यांच्या घरचा विषय काढायला नको होता. का? काय झालं त्यात? जे ऍक्च्युली मला माहित नव्हतं. म्हणजे खरं तर आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. विनया, काय झालं? आकांक्षा अनाथ आहेत. पप्पा काय बोलतोय तू? हो आई. म्हणजे मी त्यांना आता खाली सोडायला गेलो ना, तेव्हा मला कळलं. खरं तर मला वाटलं की त्यांना वाईट वाटतंय, पण त्या अशा खूप हसत सहज बोलत होत्या. हो ना. पोट्टी चांगली आहे. पोट्टी या जगात एकटी आहे हे ऐकून माझ्या पोटात गोळा झाला. आहे का जागा त्यात? कॅरम डोक्यात घालू. काय पोट्टी चेहऱ्यावर दिसू बी देत नाही. काही स्वाभिमानी मुले अशाच असतात. त्यांना कुणाची सहानुभूती नको असते. बाबांना सुद्धा सून म्हणून अशीच मुलगी अपेक्षित आहे, हो ना बाबा? हो, म्हणजे अगदी अशीच नाही मिळाली तरी हिच्या जवळपास जाणारी तरी हवीच. विन्या, तिला भेटलं की तिला सांग, एकटं समजू नको स्वतःली. सणासुदीच्या दिवशी पोट्टी एकटी आहे. मला कसं तरी होऊ राहिलंय. फोन करून बोलू तिले. थांब, आत्ता बोलवतो. हा, लावा लावा. एक थांब तू मिनिट. जरा, 1 मिनिट. आता प्लीज काही करू नका. का? त्या घरी गेल्या असतील आता. आधी माहित असतं तर तिला धाडलेच नसतं बे. फोन वाजतोय. मोजला ना. ए, तुझा फोन वाजतोय. सौम्य, हा
नाही बोल ना. आहे बाजूलाच आहे. काय? अरे हॅलो. हां प्लीज 1 मिनिट होल्ड कर. हॅलो. हां सौम्या बोल. सॉरी मी तुला त्रास देते. नाही इट्स ओके, बोल ना. मी ठरवलंय की त्या देविका विरुद्ध पोलीस कंप्लेंट करा. मी एक सांगू तुला, बोल ना. म्हणजे कंप्लेंट करायला हरकत नाही, पण हे प्रकरण फार ताणून काही मिळेल असं मला वाटत नाही. सौम्याला याच्याशी का बोलायचं असेल? कळत नाही काय झालंय. विचारू का त्याला जाऊन? असं कसं विचार? आज जाऊन विचारायचं. वेळ चल खेळ अर्धवट सोडून चल. मी सगळा विचार करूनच बोलते. तू येणार आहेस का नाही एवढं मला सांग. हो नाही, मला प्रॉब्लेम काहीच नाहीये. मी कोणतीही कंप्लेंट कधी. ठीक आहे, तासाभरात मला MIDC पोलीस स्टेशनला भेट. ओके. हॅलो.